नमस्कार. करोना काळात ABP माझावर सादर झालेल्या माझा कट्टा या कार्यक्रमात हिंदुत्व या विषयावर श्री प्रसन्न जोशी यांनी विचारलेल्या प्रश्नावर मी दिलेले उत्तर. आणि गंमत अशी की लोकप्रभा साप्ताहिकातील लेख आला होता 1997 साली आणि श्री प्रसन्न जोशींनी प्रश्न विचारला 2020 साली, तब्बल 23 वर्षांनी. वाद सरत नाहीत, माणसं विसरत नाहीत. श्री शरद पोंक्षे यांचा माझा कट्टा पाहून माझ्या कट्ट्याची आठवण झाली. उपाध्यायजी, तुम्ही मगाशी म्हणालात की तुम्हाला तुमच्या विषयांमध्ये राजकारण समाजकारण सुद्धा असतं. थोडासा आत्ताच्या सगळा आपला जो टोन आहे त्याला थोडासा वेगळा, मी तुमच्या कार्यक्रमाकडे थोडंसं वेगळ्या परिप्रेक्ष्यातून बघायचा प्रयत्न करतो. तर प्रश्न असा आहे की तुमच्या या गप्पाष्टकबद्दल, तुमच्या कार्यक्रमांबद्दल एक लेख काही वर्षांपूर्वी लोकप्रभा का साप्ताहिक सकाळमध्ये आला होता आणि त्यामध्ये संजय उपाध्याय यांचा हिंदुत्वाचा फुतकार अशा आशयाचा तो लेख होता. तर तुम्ही काय मांडू पाहत असता? तुमच्या कार्यक्रमाचं स्वरूप विनोदी असेल, त्याच्या आवरणाखाली तुम्ही काय नेमकं सांगत असता आणि ती तुमची विचारधारा आहे का? नाही, करेक्ट नाही. त्याच्यामध्ये असं आहे की सर्वसमावेशकता असण्याची प्रक्रिया, म्हणजे तो जो मुद्दा मी गप्पाष्टकात सांगत असे की फखरुद्दीन अली अहमद राष्ट्रपती झाले तेव्हा दंगल झाली नाही, अब्दुल कलाम राष्ट्रपती होतात दंगल होत नाही, अलेक्झांडर राज्यपाल झाले दंगल होत नाही, अंतुले मुख्यमंत्री होतात दंगल होत नाही, उस्ताद झाकीर हुसेन यांचा तबला आम्ही डोक्यावर घेऊन नाचतो तेव्हा काही तिथे सामाजिक असंतोष निर्माण होत नाही, बिस्मिल्ला खानची सनई आमच्या अत्यंत शुचिरभूत पूजेमध्ये सुद्धा ती पूजा खराब करत नाही, अझरुद्दीनचं कॅप्टन होणं आम्हाला आवडतं, आमिर खानच्या लगांसाठी आम्ही नवस बोलतो ऑस्कर मिळावा म्हणून. मी त्या गप्पाष्टकात असं वाक्य म्हणत असे की तुम्ही या मातीसाठी कर्तृत्व सिद्ध करा, डोक्यावर घेतलेलं नाही असं कधी घडतच नाही. तेव्हा ज्या देशामध्ये चारवाकसारख्या देव नाकारणाऱ्या माणसालाही ऋषी म्हटलं गेलं का, त्याच्या सांगण्याच्या सिस्टीमवरती, तर त्याच्या मतापेक्षा त्याची जी सांगण्याची पद्धत आहे त्यातल्या ज्ञानाला दाद देऊन जी संस्कृती चारवाकला ऋषी म्हणते, तर थोडा वेगळा विचार करता येईल का असं मी तिथे मांडत असे. आता झालं काय, ते लोकप्रभेच्या कानावरती जात असताना अलीकडच्या काळात एक काय झालं आहे, कानांच्या दरवाजावरच माणसं बसलेली आहेत. कानाने सरळ मोकळेपणाने आत जाऊन मनामध्ये काही तयार होईल त्याच्यावरती असं घडत नाही. कानावरती आत शिरतानाच सगळे आपापली मतं घेऊन, मतं आता मनात नाही आहेत, आता मतं माणसांची कानात आहेत. त्यामुळे माझं तसं काही कुठचाही क्लू द्यायचा किंवा असं अंडरकरंट काही नव्हतं. मी फक्त म्हणत होतो की अरे इतक्या राष्ट्रपतींमधल्या म्हणजे बहुसंख्य आणि अल्पसंख्य विचार करत तर राष्ट्रपती कोण झाले असं विचार केला तर मला असं वाटतं की जरा वेगळ्या पद्धतीनं सगळ्याच बुद्धिमंतांनी या घटनेकडे विचार करायला हवा असं मी तिथे राजकारणावरती विषयत असताना, कशासाठी तर एकत्र येण्यासाठी. मग त्यात ज्ञानेश्वरीचं मी उदाहरण देत असे की ज्ञानेश्वरीच्या पहिल्या अध्यायामध्ये अली नावाचा शब्द आहे आणि अलीचा संस्कृत शब्दाचा अर्थ आहे भुंगा, भ्रमर. आपल्या याच्यात नाट्यसंगीत पण आहे, लोभी अली हा मकरंद सेवा लुटण्याचे आला. आता मी विरोधी पद्धतीनं, मला गंमत वाटायची की मी म्हणायचो की अलीला मोह कशाचा आहे, तर मधाचा मोह आहे. आता हे तिन्ही शब्द एकत्र केले तर तो मोहम्मद अली तयार होता. असं मी जेव्हा प्रेक्षकांना गंमत वाटायची की अरे मोह, मध आणि अली हे तीन संस्कृत शब्द एकत्र येऊन कुठेतरी एक होण्यासाठी माझा प्रयत्न असायचा की असं विभागणी न होता, विभक्त न राहता भक्त होण्याची क्रिया, डिवोट करण्याची प्रक्रिया मी मांडायचा प्रयत्न करत असे गप्पाष्टकाच्या माध्यमातून. पण आता पुन्हा असं त्याच्यानंतर मग मी ते हळूहळू कमी केलं, कारण ऐकणाऱ्याच्या कानामध्ये प्री कन्सिव्ड नोशन जर असेल तर मग माझी पंचायत व्हायला लागली. आणि त्याचा परिणाम होता लोकप्रभेतल्या त्या लेखामध्ये की गप्पाष्टकातला हिंदू फुतकार असं त्याचं टायटल होतं. तर आता समटाईम्स मी असा विचार करतो की अरे आपला हेतू आणि त्या एंडला रिसीव झालेली घटना, तर मी माझी जागा सोडायला पाहिजे, मी माझी जागा सोडून त्यांच्या जागेवर जायला पाहिजे आणि त्यांच्या ठिकाणावरनं मी माझ्याकडे बघितलं की अरे हां, इकडनं मी असा दिसतोय असं मला कळालं, मला माझी जागा सोडायला लागेल. आज काय होतं, माणसं आपापली जागाच सोडत नाही, म्हणून अडचण आहे. संजय उपाध्याय 12x12 म्हणजे 12x12, तर तो त्याचं 16x9 नावाचा जो माणूस, 16x9 साईजचा माणूस जर समोर आला तर
12x12नं 16x9च्या मनासारखं करायला हरकत नाही, 16x9नं 12x12च्या मनासारखं करायला हरकत नाही. का? क्षेत्रफळ एक आहे ना, 12×12 44 आहे, 16×9 44 आहे, 144 एरिया सेम आहे. गप्पाष्टकाचा मूलभूत हेतूच एकमेकांना एकत्र आणणं आणि मैत्री निर्माण करणं असा होता आणि अजूनही तसाच आहे, करतो तेव्हा. पण मी सहसा ज्ञानेश्वर माऊलींच्या नियमाप्रमाणे जगतो की ज्ञानेश्वर माऊलींच्या सुद्धा त्यांच्या व्यक्तिगत आयुष्यामध्ये इतके हाल अपेष्टा बघू नये. त्यांच्या ज्ञानेश्वरी, चांगदेव पासष्टी, अमृतानुभव, हरिपाठाचे अभंग, श्रोतेहो मित्रांनो, कुठेही दुसऱ्याबद्दल तक्रार नाही. आपल्या व्यक्तिगत भूतकाळातल्या आयुष्याबद्दल कणभरही तक्रार नाही. इथे भूतकाळातल्या आयुष्याबद्दल तक्रारींच्या कादंबऱ्या प्रसिद्ध होतात, त्या भरपूर पैसेही कमवतात. पण मला ज्ञानेश्वर माऊली त्याच्यासाठी आवडतात, जगद्गुरू त्यासाठी आवडतात. का? कायमी पामर जाणे अर्थभेद वदवी गोविंद त्याची वदे, आपुल्या बळे नाही मी बोलत, सखा कृपावंत वाचा त्याची. शेवटी मी सुद्धा माझ्या या बोलण्याच्या कसबाचा ट्रस्टी आहे राजीवजी. आणि ट्रस्ट असला ना की रस्ट येत नाही. प्रत्येकानं आपली जी कुवत आहे ना, त्या कुवतीचं ट्रस्टी झालं ना की अडचण येते. आपण काय करतो? ॲसेट करतो आपल्या कुवतीला, आणि ॲसेट केला की दरवर्षी 10% डिप्रिसिएशन बॅलन्स शीटमध्ये, 10 वर्षात संपला विषय. तर तसं होऊ नये अशी माझी भूमिका होती. त्यांनी बरोबर आठवण काढली, बरं वाटलं. खूप जुनी आठवण मला काढून दिलीत लोकप्रवेची. पण मी त्यातून काउंटर आर्ग्युमेंटमध्ये गेलो नाही असं मला म्हणायचं आहे. मी शेवटी ही सगळीच मतप्रदर्शन, विरोधी मतप्रदर्शन करणारी मंडळीसुद्धा माझीच मंडळी आहेत. ही भूमिका, आपलीच मंडळी, ही भूमिका घेतल्याशिवाय पुढेही जाता येत नाही हो.